जय भीम. आपण पाहता IB7 न्यूज. पाहूया बाबासाहेबांना घेऊन एक बातमी. भारतातील महिला किंवा बहुजन समाजातील महिला हे म्हणतायत की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. कारण बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं हे माहिती नसल्यामुळे बहुजन समाजातल्या महिला बाबासाहेबांना विशेष महत्व देताना दिसत नाहीत. कारण जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष असे काहीतरी कार्यक्रम असतात, विशेष असे दिवस असतात, त्या दिवशी बहुधा बहुजन समाजातल्या महिला ह्या त्या कार्यामध्ये बहुसंख्येनं सहभागी होताना दिसत नाहीत. कारण बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं तर लक्षात घ्या की 1 डिसेंबर 1943 साली बाबासाहेबांना तुम्हाला अधिकार देण्यासाठी, तुम्हाला स्वातंत्र्य देण्यासाठी, तुम्हाला विशेष असे हक्क प्रदान करण्यासाठी बाबासाहेब 400 फूट कोळशाच्या खाणीमध्ये बाबासाहेबांना उतरावं लागलं. 400 फूट. बाबासाहेबांची अवस्था, शारीरिक अवस्था तशी नव्हती. कारण सहकार्यांनी आणि डॉक्टरने सुद्धा बाबासाहेबांना म्हटलं होतं की बाबासाहेब तुम्ही या अवस्थेमध्ये एवढ्या खोल खाणीमध्ये तुम्ही जाऊ नका, कारण तुमची शरीरस्थिती सध्या सुदृढ नाही आहे, चांगली नाही आहे. कारण तिथं श्वास घेण्यास जीव गुदमरतं. अशा परिस्थितीत हे बाबासाहेबांनी नाही ऐकतं. बाबासाहेब 400 फूट खोल दरीमध्ये कोळशाच्या खाणीमध्ये गेले आणि तिथं पाहतात तर काय, एक गरोदर महिला. बघा, 1 डिसेंबर 1943 साली एक गरोदर महिला कोळशाच्या खाणीत 400 फूट खोल, धनबाद, झारखंड बिहारच्या धनबाद येथील कोळशाच्या खाणीमध्ये 400 फूट खोल दरी, त्या खाणीत एक गर्भवती महिला काम करत होती. बघा काय अवस्था, त्या गुदमरते. तिथं माणसाचा जीव गुदमरतो. बाबासाहेब तिथं गेल्यानंतर बाबासाहेबाला काय वाटलं असेल आणि बाबासाहेबांनी त्या महिलेला काय म्हटलं आणि कसे तुम्हाला हे हक्क मिळाले, महिलांना कसे हक्क मिळाले, प्रसूती रजा कशी मिळाली, काय बाबासाहेबांनी महिलांसाठी केलं, या संदर्भातले हे बातमी पहा. डॉक्टर चौधरी या संदर्भात काय म्हणाले. बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. 9 डिसेंबर 1943 स्थळ आहे धनबाद, कोळशाची खाण आहे. बाबासाहेब कामगार मंत्री म्हणून हट्ट करतात की मला कोळशाचे कामगार कसे काम करतात बघायचंय, कसे काम करतात बघायचंय. म्हणून बाबासाहेब जातात. शेजारचे पाजारचे अधिकारी सांगतात बाबासाहेब जाऊ नका हो, तुमचं वय बघा, तब्येत बघा आणि खाली जाण्याची काही इच्छा व्यक्त करू नका. बाबासाहेब म्हणतात नाही, मला कोळशाची खाण नाही बघायची, मला आतमध्ये जाऊन बघायचंय. 400 फूट खोल खाली बाबासाहेब उतरतात. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, धाप लागायला लागते. बाबासाहेब ऐकत नाहीत. बाबासाहेब खाली जातात. समोर पाहतात एक 8 महिन्याची पोटूशी बाई कोळसा खाणीमध्ये काम करते. श्वास घ्यायला प्रचंड त्रास होतोय, घामाघूम झालेली आहे, पाणी नाही, काय नाही, त्या अवस्थेमध्ये काम करते. बाबासाहेब संतापतात आणि विचारतात, ए ताई, गर्भवती आहेस, 8 महिन्याची पोटूशी आहेस, पोटामध्ये जन्म घेणारे पुढची पिढी काय करतीये. म्हणते बाबासाहेब पोटासाठी करतीये. अरे पोटासाठी, पण जर श्वास मिळाला नाही तर पोटातलं लेकरू मरून जाईल. तात्काळ सगळ्या कामगारांना घेऊन बाबासाहेब बाहेर येतात. काही कामगार प्रचंड थकलेल्या अवस्थेमध्ये दिसतात आणि बाबासाहेब विचारतात काय इतके थकलायत. म्हटले बाबासाहेब 2 दिवसापासून सलग काम करतोय. का? पैसे मिळावे म्हणून. आणि पगार तेवढाच. बाबासाहेब दिल्लीला जातात आणि 3 कायदे पारित करतात. ते पहिला कायदा करतात, महिलांना प्रसूती पूर्वी 10 आठवडे आणि डिलिव्हरी नंतर 4 आठवडे पगारी रजा देण्यात यावी. कोण लिहितंय? बाबासाहेब. मग माय मावल्यांनो, तुम्ही नोकरी करत असाल, तुम्हाला पगारी रजा गर्भवती असताना जी भेटते ती बाबासाहेबांना फक्त बौद्ध स्त्रियांना दिली का? फक्त दलित स्त्रियांना दिली का? मग तुम्हाला बाबासाहेब का लाडका भाऊ वाटत नाही? लाडक्या बहिणीचे आपल्या अकाउंटला पैसे पाठवले नाही म्हणून? अहो, रक्षाबंधनला मोठा भाऊ म्हणून बाबासाहेबाच्या प्रतिमेची आम्ही पूजा केली पाहिजे. अहो, तुमच्या महिलांसाठी हिंदी क्युडबल मध्ये भांडलेत बाबासाहेब. त्याच कामगारांसाठी ओव्हर टाइम केलं तर दुप्पट पगार, 1.5 पगार म्हणून कायदा पारित केलाय. आणि कामगारांसाठी ओव्हर टाइम, पैसे जास्त, कामाचे तास 8 तास ठरवून दिलेत, आठवड्याचे 48 तास ठरवून दिलेत, विमा संरक्षण पारित केला. जर तिथे मृत्यू झाला तर घरातल्यांना मदत जाहीर केली. कुणासाठी केली? बौद्धांसाठी फक्त. कुणासाठी केली? अस्पृश्य त्या काळात मानल्या जाणाऱ्या लोकांसाठी फक्त. आणि केली त्या भारतीयांसाठी. मग या बाबासाहेबांचं भारतीयत्व आमच्यामध्ये कधी रुजणार आहे?